तुळजापूर. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील कथित अनियमिततेविरोधात अविनाश राजेंद्र पवार यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. पवार यांनी दिनांक 22 जानेवारी 2026 व 26 फेब्रुवारी 2026 रोजी तहसीलदार तथा व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते. या निवेदनामध्ये जनसंपर्क अधिकारी PRO यांच्यामार्फत नियमबाह्य पद्धतीने VIP गेस्ट पास वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान होत असून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत या निवेदनावर कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई किंवा लेखी उत्तर मिळाले नसल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात त्यांनी दिनांक 23 मार्च 2026 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणाद्वारे संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव. अविनाश पवार, मनसे तुळजापूर शहर उपाध्यक्ष. 2024 मध्ये ऑक्टोबर महिन्यात 2/10/2024 मध्ये ते 12/10/2024 मध्ये अवघ्या 10 दिवसात 847 पासचा जनसंपर्क अधिकाऱ्याकडून घोटाळा करण्यात आलेला आहे. 847 पासचा पर पास जर पकडला गेला तर 500 रुपये पर पास, असे एकूण 4,23,500 रुपये इतके घोटाळा करण्यात आलेला आहे. या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली असता अद्यापपर्यंत प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई आधी नोटीस संबंधित अधिकाऱ्याला काढण्यात आलेली नाही. माहिती अधिकारात सदरील पुरावे जे प्राप्त झालेले आहेत त्या पुरावे हायलाईट करून संबंधित विभाग आवक जावकला जमा करून कायदेशीर कारवाई करण्याचा आपण सुचवलेला आहे. पण अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. ह्या लाक्षणिक उपोषणाचा जर प्रशासनावर जर प्रभाव पडला नाही तर येत्या 15 दिवसात आमरण उपोषण, पाणी त्याग सकट आमरण उपोषण करण्यात येईल. आपल्या परिसरातील बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा. AR न्यूज मराठी, धाराशिव. संपादक रुपेश डोलारे. मोबाईल नंबर 87 88 20 13 94.